कसं काय मंडळी, बरं आहे का? स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी आज तुमच्यासोबत माझ्या शौर्याचा बड्डे सेलिब्रेशनचा ब्लॉग घेऊन आलेली आहे. त्यामुळे कंटिन्यू बघा. कसा वाटतोय ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट दिला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या ब्लॉगमधील कोणतेही प्रोडक्ट परचेस करायचं असेल तर मला लिंक किंवा पी टाईप करा किंवा खाली प्रोडक्ट टॅग केलेले असतात डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. तर आज आहे माझ्या शौर्याचा बड्डे आणि त्यासाठी मी मस्त असं अशा प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे. खूप असा व्यवस्थित असा काय मी व्हिडिओ शूट करायला मला जमलं नाही, कारण काय झालं, अहोंना कामावरून यायला वेळ झाला, कारण त्यांना सुट्टी भेटत नव्हती म्हणून ते कामावरती गेले होते. त्याचबरोबर थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम असल्याकारणाने पाणी, बड्डे, त्याचबरोबर मुलांची, श्रीजाची, शौर्याची सगळ्यांची तयारी, जेवण हे सगळं करता करता मला खूप वेळ झाला आणि यामध्ये मी डेकोरेशन करत असताना वगैरे व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं. असो, तर बघू शकता किती छान मस्त असं कमी प्राईजमध्ये म्हणजेच कमी खर्च करता अगदी रिजनेबल प्राईजमध्ये मी हे प्रोडक्ट डेकोरेशनसाठी मागवलं होतं. याच्या अगोदर एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी अपलोड केला होता आणि जर तुम्ही बघितला नसेल तर तो पण बघा, खाली टॅग करते. आणि तुम्हाला जर हे तुमच्या मुलांच्या बड्डेसाठी जर डेकोरेशनचं साहित्य घ्यायचं असेल तर मला लिंक किंवा पी नक्की टाईप करा. ती लिंक मी तुमच्या DM मध्ये नक्की देईन. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. फेसबुकला पाहत असाल तरी तुम्ही लिंक किंवा पी टाईप करा फॉलो करून, मगच तुम्हाला लिंक भेटून जाईल. ठीक आहे. तर बघू शकता किती छान असं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे. फर्स्ट टाईमच मी स्वतःच्या हातानं इतकं मस्त असं डेकोरेशन केलं. जे कोणी मेंबर्स आले होते बड्डेसाठी, म्हणजे सोसायटीमधल्या महिला मंडळ वगैरे होत्या, त्यांना खरंच खूप छान असं डेकोरेशन वाटलं. आणि फायनली म्हणजे मला खूप डेकोरेशन आवडलं आणि खरंच खूप छान झालं होतं. कमी ह्याच्यामध्ये खर्चामध्ये छान असं वाटलं आणि खूपच छान. शौर्य तर खूप खुश होता. मी बेडवरतीच मस्त असं डेकोरेट पण केलेलं आहे, बलून्स वगैरे टाकून, म्हणजे बलून्स वगैरे तिथे एक्स्ट्राचे ठेवलेले आहेत. आता हे प्रोडक्ट खूप छान क्वालिटीचं आलेलं आहे. प्रत्येक जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर नक्की करा. आणि शौर्याचा बड्डेचा म्हणजे त्याचा फोटोचा केक जो आहे तो कस्टमाइज करून घेतला होता आणि खरंच शौर्य खूप खुश होता. बघू शकता त्याचा केक असा काहीसा कस्टमाइज केला होता अशा प्रकारे. आणि मग पाठीमागे मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की शौर्याचे कपडे जे आहेत आम्ही आणायला गेलो तर हे कपडे त्याला आणलेले होते. तसं बघायला गेलं तर परवाच कपडे घेतले होते म्हणून बड्डेला इतके काही घेतले नाही आणि त्याला हेच कपडे पसंत पडले. शिवाय ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे बजेटमध्ये सुद्धा बसले. आणि श्रीजाला पण 2 फ्रॉक वगैरे घेतले होते. आता एक तिने वेअर केला, अजून एक आहे. तर खरंच आपल्या लहान मुलांची हौसमौज आपणच पूर्ण करायला हवी. एकदा मुलं मोठी झाली ना, ती त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी पडली ना, तर मुलांच्या काहीही हौसमौज होत नाही. मुलींच्या भरपूर होऊन जातात, कारण मुली लग्न झाल्यानंतर वगैरे त्यांच्या नवऱ्यांकडून वगैरे हौसमौज करून घेतात. मात्र मुलांची एकही हौस होत नाही असं मला तरी वाटतंय. आणि खरंच तुम्ही पण जर तुमच्या मुलांसाठी बड्डे डेकोरेशनसाठी जर तुम्हाला हे थीम जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की सांगा किंवा कमेंट करा. त्या रिलेटेडसुद्धा मी त्याची रिंग तुम्हाला नक्कीच देईन. बघू शकता तो किती खुश आहे. त्याला खूप आनंद झाला होता. खूप मस्त त्याने एन्जॉय केला बड्डे. फर्स्ट बड्डेला खूप मोठा बड्डे त्याचा हे केला होता, मात्र त्यावेळेस तो खूप रडायचा. त्याच्या मनासारखं काहीच झालं नसेल असं मला तरी वाटतंय. आणि ह्यावेळेस तो खूप खुश होता. आणि त्याचबरोबर त्या छोटेसे सोसायटीमधील छोटे मोठे बच्चे पण आले होते, म्हणजे बच्चे मंडळ पण होती. लाईट घालवल्यानंतर बघू शकता किती छान अशी थीम वाटते. आणि लाईट सुरू केल्याने थोडंसं वेगळं वाटते, मात्र लाईट बंद केले ना खूप छान असं डेकोरेशन झालं होतं. आता हा जो व्हिडिओ आहे, मिनी ब्लॉग आहे, ह्या शेजारच्या म्हणजे माझ्या फ्रेंडने घेतलेला आहे आणि तो मला शूट करताना जमलंच नाही. म्हणजे पोरांचे धांदड इतके असते ना की पोरं बिजी असले ना अजिबात काय करू शकत नाही. तर बघा आता तुम्हाला मी छोटे मोठेसे म्हणजे थोडेसे फोटो क्लिक केलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते. श्रीजाचा हा ड्रेस आहे आणि आम्ही दोघी मायालेकी म्हणा किंवा शौर्य म्हणा किंवा माझे अहो म्हणा, आम्ही कसं दिसतोय नक्की कमेंट करून सांगा. खरंच कमी प्राईजमध्ये अगदी स्वस्तात मस्त असा खूप छान असा बड्डे सेलिब्रेशन झालेला आहे. तुम्हाला यातील कोणतंही प्रोडक्ट घ्यायचं असेल, काहीही साडी म्हणा किंवा ज्वेलरी म्हणा, त्याचबरोबर बड्डे डेकोरेशन म्हणा, तर ते तुम्ही मला मागवू शकता किंवा कमेंट किंवा लिंक करू शकता टाईप. तर बघू शकता किती छान असा बड्डे सेलिब्रेट झालेले आहे. आणि हे सगळ्या सोसायटीमधील अजून भरपूर फोटो जे आहेत ते क्लिक केले, मात्र माझ्या मोबाईलच्या प्रॉब्लेममुळे ते अचानकच गॅलरीतून गायब झालेले आहेत. म्हटलं आपल्या मुलाची आठवण म्हणून, त्याचा 4था बड्डे असा सेलिब्रेट केला याची आठवण राहावी म्हणून मी ह्या ब्लॉग शेअर करते. चला आता चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.